नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे आणि पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन बोअरवेल घेणे किंवा जुन्या विहिरीत बोरिंग करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी मला विचारत होते की बोअरवेलसाठी किंवा विहिरीत बोरिंग करण्यासाठी राज्य सरकारकडून काही अनुदान मिळते का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे होय. राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बोअरवेल आणि इनवेल बोरिंगसाठी सरकारकडून चांगले अनुदान देण्याचे काम आता सुरू झाले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे अनुदान नक्की कोणत्या योजनेअंतर्गत मिळते, यासाठी किती पैसे मिळतात आणि महाडीबीटीवर आपल्या मोबाईलवरून याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज लाईव्ह स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 2 विशेष योजना राबवल्या जातात. एससी प्रवर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते. या दोन्ही योजनांअंतर्गत नवीन विहीर, शेततळे, सोलर पंप यांसारख्या अनेक सुविधांसोबतच आता इनवेल बोअरिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत इनवेल बोरिंगसाठी अर्ज करत असाल तर सरकारकडून तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. सध्या या योजनेचे अर्ज पोर्टलवर भरणे सुरू झाले आहे. जर तुम्हालाही हा अर्ज घरबसल्या भरायचा असेल तर पुढे मी जे दाखवत आहे ते स्टेप बाय स्टेप घरबसल्या करून फॉर्म भरा. तर आता आपण अर्ज कसा भरायचा याची माहिती पाहूया. ज्याप्रमाणे आपण कृषी योजनांचे अर्ज करतो त्याचप्रमाणे महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर लॉग इन करून आपल्याला योजनेचा अर्ज करावा लागेल. हा अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर आपला फार्मर आयडी टाकून लॉग इन करायचे आहे. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर विविध पर्याय दिसतील, ज्यामध्ये घटकासाठी अर्ज करावर क्लिक करायचे आहे. घटकासाठी अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतात. कृषी यांत्रिकीकरण असो, एकात्मिक फलोत्पादन असो, हे सर्व पर्याय इथे दिसत आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना दाखवली जात आहे. आता या अनुसूचित जाती जमाती विशेष सहाय्य योजनेवर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण वेगवेगळे पर्याय निवडू शकतो. इथे तुम्हाला सर्व पर्याय दाखवले जातील. यामधून तुम्हाला तुमचा तालुका आणि गाव पाहायचे आहे. जर वेगवेगळ्या गावांत जमीन असेल तर आपला तालुका आणि गाव निवडायचे आहे. पुढे तुमचा जो फार्मर आयडी असेल तो नंबर दिसेल. यानंतर पुढे मुख्य घटक आहे अनुसूचित जाती जमातीसाठी अर्थसहाय्य योजना आणि या अंतर्गत तुम्ही पाहू शकता इनवेल बोरिंग, नवीन विहीर, विहिरीची दुरुस्ती, यासोबतच स्प्रिंकलर सिंचन किंवा इतर शेततळे, सोलर पंप किंवा डिझेल पंप, वीज जोडणी यांसारखे वेगवेगळे पर्याय या अंतर्गत दाखवले जात आहेत. यापैकी आपल्याला जो पर्याय निवडायचा आहे तो आहे इनवेल बोरिंग. इनवेल बोरिंगच्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या योजनेच्या ज्या अटी आहेत त्या मला लागू होतील अशा प्रकारची खाली एक पूर्वसंमती आहे. त्यावर क्लिक करून पूर्वसंमती द्यायची आहे. त्यानंतर अर्ज सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर इतर पर्याय निवडायचा असेल तर येस करायचे आहे, नाहीतर नो करायचे आहे. नो केल्यानंतर पर्याय सेव्ह झाला आहे, पण अर्ज सबमिट झालेला नाही. यासाठी अर्ज सबमिट करा वर क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला 23.60 रुपये पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल. पेमेंट करावर क्लिक करायचे आहे. जर तुम्ही याआधी यावर्षी पेमेंट केले असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा पेमेंट करण्याची गरज नाही. जर पेमेंट केले नसेल तर तुम्हाला हे पेमेंट करावे लागेल. पेमेंटच्या गेटवेवर जायचे आहे आणि त्यामध्ये पेमेंटचा गेटवे निवडायचा आहे. पुन्हा तीच माहिती दाखवली जाईल आणि यानंतर तुम्हाला नेट बँकिंग, यूपीआय, क्यूआर कोड जे काही असेल ते निवडून हे पेमेंट करावे लागेल. आता जर आपण यूपीआयचा गेटवे निवडला तर तुम्हाला क्यूआर कोड दिसेल. मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन करूनही तुम्ही हे पेमेंट करू शकता. फक्त त्याच लोकांना हे पेमेंट करावे लागेल ज्यांचे यावर्षी पेमेंट झालेले नाही किंवा ज्यांनी एकही अर्ज केलेला नाही. पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल. आता मी केलेले अर्जमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्ही जे घटक लागू केले आहेत त्या अंतर्गत हा अर्ज दिसेल. अर्ज केल्यानंतर राज्यस्तरावर लॉटरी काढली जाते. लॉटरीत नंबर आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS येतो. त्यानंतर तुम्हाला सांगितलेली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात. तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीला पाणी देण्यासाठी इनवेल बोरिंगची ही योजना एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे. लवकरात लवकर महाडीबीटीवर जाऊन आपला अर्ज नक्की करा. या योजनेबद्दल किंवा फॉर्म भरताना तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या गावातील शेतकरी ग्रुपमध्ये आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही 50,000 रुपयांच्या या अनुदानाचा लाभ मिळू शकेल. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
आणि अशाच नवीन कृषी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.